2026ला गुजरात येथे एक मेळावा घेतला होता। NECचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला होता। या मेळाव्यात हजारोच्या संख्येने EPS 95 पेन्शनधारक उपस्थित होते। तसेच काल 23 जानेवारी 2026ला काल पुणे येथे माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या समवेत एक मेळावा घेण्यात आला। त्यांना अगदी EPS 95 पेन्शनधारकांनी घेरा घातला होता आणि EPS 95 पेन्शनधारकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या आहेत। तसेच एका EPS 95 पेन्शनधारकांनी अगदी डोळ्यातून पाणी काढत सांगितलं की आमचे रोज 200 ते 300 लोक हे मरत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत, तरी सुद्धा आम्हाला पेन्शनची मागणी जी आहे ती मागणी आमची पूर्ण केली जात नाही, असं सुद्धा एका EPS 95 पेन्शनधारकांनी अगदी डोळ्यातून अश्रू गाळत माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या पुढे मागणी ही केलेली आहे। तसेच कमांडर अशोक राऊत यांनी सुद्धा बऱ्याच मागण्या मांडत अगदी 15 ते 20 मिनिटाची जे संवाद आहे तो संवाद EPS 95 पेन्शनधारक आणि मेधाताई कुलकर्णी यांच्याबरोबर साधलेला आहे। नेमकं कमांडर अशोक राऊत हे काय म्हणाले, काल पुणे येथे झालेल्या मेळाव्यामध्ये अशोक राऊत काय म्हणाले ते लाईव्ह स्वरूपात आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर पाहूयात अशोक राऊत काय म्हणाले। याचं कारण आहे की आपला विषय पहिला त्यांना माहीतच आहे, पण तरी एकदा त्याची उजळणी व्हावी म्हणून मला इथे अगोदर बोलण्याची संधी देण्यात आलेली आहे। तर काही मी आपल्याला आता संबोधित करून बोलतो। आमचा हा विषय आपल्याला फार माहिती आहे। हा विषय 1995 पासून आहे, नव्हे तर हा विषय 1952 पासून आहे। कामगारांच्या कायद्यामध्ये 1952 साली थोडेफार सुधार झाले, ते बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री असताना केले। त्याच्यानंतर या कामगार कायद्यामध्ये काही सुधार नाही। त्यावेळेस आठवड्याची सुट्टी, गरोदर महिलांना पुरेशा सुविधा असे काही अधिकार कामगारांना मिळाले। त्याच्यानंतर 1971 मध्ये फॅमिली पेन्शन स्कीम सुरू झाली आणि त्यामध्ये दरमहा काहीतरी 5 रुपये भरायला लागायचे आणि माणूस गेल्यानंतर त्याच्या बायकोला थोडीफार रक्कम किंवा 5,000 रुपयाची पेन्शन मिळायची। त्यानंतर 1995 मध्ये यामध्ये सुधार करण्यात आला आणि EPS 95 ही स्कीम करण्यात आली। या स्कीममध्ये प्रत्येक कामगार देशाला, मग तो प्रायव्हेट सेक्टरचा असो, पब्लिक सेक्टरचा असो किंवा सेमी पब्लिक सेक्टरचा असो, कुठलाही उद्योग जो भारतामध्ये आहे त्यातला प्रत्येक कामगार यामध्ये होता आणि त्या कामगारांनी दर महिन्याला 417 रुपये भरायला त्यांना बाधित केलं होतं। 417 नंतर 541 नंतर आता 1250 ही दरमहा रक्कम कामगार जमा करतो पेन्शनसाठी त्याच्या मागण्याच्या थ्रू, आणि त्याचं निवृत्त झाल्यावर 60 वर्षाच्या वयानंतर त्या माणसाला आज जो सरकारचा दावा आहे की आम्ही 1,000 रुपये पेन्शन देतो, पण आज काही मी आपल्याला सांगू इच्छितो 36,60,000 लोकांना 1,000च्या खाली पेन्शन आहे। 2014 मध्ये BJP सरकारने हा दावा केला की मिनिमम पेन्शन 1,000 रुपये असेल, अशा आदरणीय पंतप्रधानांनी घोषणा केली। पण आज सुद्धा 36,60,000 लोकांना 1,000च्या खाली पेन्शन आहे। ही फार दुःखाची गोष्ट। जेव्हा आपण 1995 मध्ये 411 रुपये भरत होतो, 417 रुपये भरत होतो, त्यावेळेस 1 ग्रॅम सोन्याची किंमत 400 रुपये होती। आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत काय आणि आम्हाला मिळणारी जी पेन्शन आहे ती वर्षानुवर्ष
यामध्ये इन्स्टॉलमेंट्स वाढतात पण फायदा अजिबात होत नाही. 417 रुपये भरल्यानंतर 541 भरल्यानंतर आज 1250 भरल्यानंतर आज ही या माणसाला 700 रुपये पेन्शन मिळत असेल तर त्या माणसाच्या सामाजिक त्याचे परिणाम काय होतात किंवा काय आपण खूप जाणकार आहात. आम्हाला आपल्याविषयी प्रचंड आदर आहे पण आपलं करणारं आपण आपल्यासमोर ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते ठेवतोय कारण आपण आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि आम्हाला मदतगार आहात. आमचं कारण हे आहे की आम्ही हे पैसे भरल्यानंतर आज सरकार आम्हाला 60च्या वयानंतर जर 700-800 रुपये 1000 रुपये पेन्शन देत असेल तर ज्या घराचे आम्ही करता पुरुष होतो त्या घरात आम्हाला किंमत उरली नाही. जो माणूस 50,000 25,000 पगार घरात आणत होता तो घरातला करता पुरुष त्याच्या हातात दातृत्व होतं कर्तृत्व होतं पितृत्व होतं ते सगळे आम्ही आमचं हिरावून घेतले गेले. आम्हाला आज पहिला नंबर आमचा जेवण लागत नाही. नोकरीवर होतो तो पहिल्यांदा जेवण गरम भात वरण तूप मिळत होतो. आता आमचा नंबर शेवटी लागतो. देवळातून आल्यावर बॅग घेऊन ही भाषा आहे आणि हे केवळ आमचं दुःख नाही आहे हे संस्कृतीचं पतन आहे. ज्या देशाची संस्कृती माझ्या देशाची संस्कृती मातृदेव भव पितृदेव भव गुरुदेव भवची आहे त्या घरात तो बाप रोज अपमानित होतो आणि ती आम्ही रोज अपमानित होतो. बरोबर आहे का? तुला काही आपल्या ते त्यांच्यासमोर घराला मारायला नाचू नका. तर ह्या अशा परिस्थितीत तिथे आम्हाला गरीब मोहल्ल्यात घरात दारात तुमच्या ठेवली नाही अशी ही स्कीम आहे आणि आमचे पैसे आम्ही तुम्हाला तुमचं काहीच मागत नाही ते तुम्ही तुम्हाला वाटायचं वाटा पण आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे आणि आमची जी इज्जत आहे ती रिस्टोर झाली पाहिजे. भारताच्या संविधानात प्रत्येकाला स्वाभिमानानं जगणं आणि स्वाभिमानानं म्हणण्याचा अधिकार आहे. आम्हाला तो अधिकार आमचा पाहिजे. आमचे पैसे जे भरले ते पैसे आमच्या म्हातारपणात कमी यायला पाहिजे आणि आमच्या हमारे कफन का कफन हम खरीद सकने चाहिए. आमच्या चितेचे लाकडं आम्ही विकत घेऊ शकलो पाहिजे कारण आमच्या पोरावर आमचा भरोसा राहिला आणि तो आम्हाला गाडीच्या टायरमध्ये जातो. बरोबर आहे का? आणि म्हणून आमचं हे भांडण आहे. हे भांडण केवळ पैशाचं नाही हे भांडण आपल्या लोकांचे आपल्या लोकांचं आहे पण पैशाचं भांडण केवळ नाही हा आमच्या स्वाभिमानाचा आमच्या आयडेंटिटीचा आमच्या वजूचा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही म्हातारे लोक 10 वर्षापासून या एका मुद्द्यावर भांडतोय. आम्हाला आमची इज्जत पाहिजे. जगताना पण मरताना पण कोणी लाच मारून पाया पडत नसेल तर आम्हाला दुःख होतं अपमान होतो आणि जर आम्हाला आज आमच्या या सिस्टमनं आमच्या सरकारने जर आम्हाला 7,500 आणि मागे सरकारची दुःखी मागणी जर पूर्ण केली तर आम्ही कमीत कमी 2 जीव स्वाभिमानानं जगू याची आम्हाला खात्री. 2 वेळ भेटलो त्यांच्याशी अर्धा चर्चा झाली. त्यांनी आम्हाला दोनही वेळेला म्हटलं की हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायलाच पाहिजे. त्यांनी आमच्या समोर आलेले जितेंद्र सिंगजी जे पीएमचे राज्यमंत्री त्यांना बोलावून सांगितलं त्यांच्या मागण्या घेऊन घ्या त्यांना कोणाला भेटवायचं भेटवा पण हे काम झालं पाहिजे. त्यानंतर 4 वेळा आदरणीय निर्मला सीतारामनजी ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांना भेटलो. त्यांना या प्रश्न समजलेला आहे आणि त्याच्यानंतर आदरणीय श्रममंत्री जे आतापर्यंत आमच्या संघर्षात 4 वेळ बदलले त्या सगळ्यांना आज आदरणीय मनसुखभाई मांडविया जी आहेत त्यांच्याशी आमच्याकडे तुम्ही 10 बैठका झाल्या. त्यांनाही या प्रश्नाबद्दल कळलं आहे पण आतापर्यंत सोल्युशन निघालं नाही याचा आम्हाला अतोनात दुःख आहे. आमची मागणी आम्ही कोणाला मागायची आणि आम्ही कुणाजवळ
आणि जवळपास सगळ्या खासदारांना देशातल्या आमची लोक भेटली, त्यांना निवेदन दिली, सगळ्या मंत्र्यांना भेटून झालं. ब्युरोक्रॅटिक चॅनलमध्ये कॅबिनेट सेक्रेटरीचे आमची 2 वेळ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाले, एसपीचे सेक्रेटरीचे झाले, फायनान्स सेक्रेटरीचे झाले, लेबर सेक्रेटरीचे झाले. म्हणजे ब्युरोक्रॅटिक चॅनल पूर्णतः मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे, त्यांना मुद्दे पटलेले आहेत. पॉलिटिकल चॅनलमध्ये सगळ्या सर्वोच्च नेत्याला आम्ही भेटलेलो आहे, त्यांनाही आम्ही आमचं कारण सांगितलेलं आहे, त्यांनाही ते पटलेलं आहे. पण एवढं सगळं असताना आमचे रोज 200 लोक मरत असताना जर आम्हाला न्याय मिळत नाही तर न्याय मिळण्यासाठी आम्ही काय करावं, हा आमचा फार मोठा प्रश्न. त्यासाठी आज देशभरात संपूर्ण राज्यांमध्ये 28 राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये आज आपली संघटना कार्यरत आहे. जिल्हा स्तरावर, काही ठिकाणी तालुका स्तरावर, काही ठिकाणी ग्राम स्तरावर 81 लाख लोक जे रिटायर्ड परिवार, त्यांचा हा प्रश्न आहे. आणि 7.5 कोटी लोक जे आज कार्यरत आहेत त्यांचं हे भविष्य. आणि म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण आपल्या सांगण्याप्रमाणे असताना जेव्हा आपण भेटतो होतो आपण जनतेबरोबर आमच्या आंदोलनात बराच वेळ आला, आम्हाला आशीर्वाद दिले. ते आशीर्वाद पुढे आपण कायम ठेवावे. आमचा प्रश्न सरकार दरबारी आणखी जोरात लावावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आपल्याला नम्र विनंती. आता आमच्या पुढे पर्याय काय उरले मी स्पष्ट सांगतो. आतापर्यंत आपल्याला खूप प्रॉमिसेस मिळाले, कुठूनही आपल्याला प्रॉमिस मिळालं नाही असं झालं नाही, पण आपलं काम झालं नाही एवढंच खरं. म्हणून आता 1 तारखेला कलकत्ताला आपली सेंट्रल वर्किंग कमिटीची मीटिंग आहे. संपूर्ण देशातील राज्यातील प्रतिनिधी तिथे येतील आणि तिथे मोठा निर्णय घेण्यात येईल. तो निर्णय कदाचित आत्मधनाचा असू शकतो. लक्षात ठेवा. तयारी आहे? तयारी आहे? कारण आम्ही गीतेवर विश्वास ठेवणारे लोक आहे. हतो प्राप्तसी स्वर्गम जित्वा हो कसे जिंकलो तर 10,000 रुपये मिळतील आणि हरलो तर कमीत कमी आम्हाला स्वर्गही प्राप्त होईल. लढता म्हणून आणि घरात बसून घरात बसून सोडून देण्यापेक्षा, आडवं पडून देण्यापेक्षा आम्ही उभं करून म्हणू. ही पुण्याची परंपरा आहे, ही महाराष्ट्र देशाची परंपरा आहे, ही भारत. आणि म्हणून आज तुम्ही मला ही पुणेरी पदवी दिली, त्याचा मान राहील असंच आपण वागू. आणि आज आपण शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या त्या छत्रपतीला शोभेल असंच ही संघटना कार्य करेल एवढं आश्वासन देतो. आणि ताई आपल्या इथे आल्याबद्दल फार फार धन्यवाद. पुढे आपली साथ आम्हाला लावू ही आशा. धन्यवाद ताई. आम्हाला माहिती आहे आपलं खूप बिझी शेड्यूल असतं आणि आहे, तरी आपण आम्हाला वेळ दिला, आमच्यावर एवढं आपुलकी प्रेम स्नेह दाखवला याबद्दल आपण फार फार धन्यवाद. आणि आपल्याला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे तरी आपण आमच्या सामाजिक मुद्दे सोडवणाऱ्या कमिटीच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅन झाल्या याबद्दल आपलं भरभरून अभिनंदन. आणि पुढे आपण पुढे जावं आणि आपल्याबद्दल सामान्य माणसाबद्दल एवढी सहानुभूती ठेवणारे लोक या देशात आणखी पुढे जावं. कारण देशाचा आम्ही फार मोठा भाग आहे आणि देश पुढं आणणाऱ्या आमच्याही खारीचा वाटा आहे. आणि आज जरी आमच्या वाट्याला खारीचाही वाटा येत नसता तरी आम्ही खरा मुद्दा जो मनसुखभाई आंबेडकरांनी आमच्या चर्चेत त्यांना म्हटला होता